आज आमच्या मॅडम सकाळीच उठून रेडी झाल्या होत्या 15 ऑगस्ट सेलिब्रेट करायला पप्पांच्या सोबत आणि मामांच्या सोबत शाळेत जायला. सगळ्या गोष्टींची सवय तिला आतापासूनच करायचा प्रयत्न चालू आहे आणि ती सुद्धा ना सगळ्या गोष्टी आनंदाने शिकत आहे. तसा आजचा पूर्ण दिवस ना बिझीच होता. शाळेतून जाऊन येऊन ना मॅडम झोपी गेल्या आणि मॅडम झोपलेल्या बघून ना मी तिच्या चेहऱ्यावर लगेच रंगरंगोटी करून घेतली, कारण त्यांना जागेपणी हात लावणं पण मुश्किल आहे. मग चिवताई आज क्यूट अशी राधा राणी बनली होती आणि तिचाच फोटोशूट करायचं काम चालू होतं. आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की चिवताई एवढं सगळं कसं काय करून देतं, त्याच्यासाठी ना मी मोठा ब्लॉग बनवलेला आहे, तो नक्की बघा. तसाच पूर्ण दिवस ना मामाचा पिटरा पडणार होता, कारण पप्पांनी तर काय सुट्टी मारली नाही, कामाला निघून गेले. मग काय भाचीच्या फोटोशूटची जिम्मेदारी आज मामानी घेतली होती. खरं सांगू का, लहान मुलांचे फोटोशूट करणं ना लय अवघड काम आहे. त्यांना असं वशीला लावून लावून काम करून घ्यावं लागतं. राधेचा शूट तर कम्प्लीट झाला होता. मग घरी येताना मामा भेटला, आजी भेटली, यज्ञेश सोबत सुद्धा फोटो काढले आणि छोटा कृष्णा तर निवांत बसला होता आणि दादू निवांत बसलेला चिमणीच्यानं काय बघवलं नाही, गेली त्याला डिवचाय. मग दादूचा सुद्धा फोटोशूट करून घेतला आणि लगेच चिमणीचा ड्रेस चेंज करून तिला कृष्णा बनवला, कारण मॅडमचा मूड ठीक आहे तोपर्यंत मला तिचा फोटोशूट करून घ्यायचा होता. आणि कृष्णाच्या लुक मध्ये ना चिमणी खूपच क्यूट दिसत होती मला. खरं तर कृष्णाच्या लुकचं सगळं श्रेय ना माझी फ्रेंड पूजा तिला जातं, कारण तिनं कृष्णाचा एवढा क्यूट फेटा घरीच बनवलाय आणि त्या फेट्यामुळेच ना कृष्णाचे फोटोज खूप छान आले. खरं तर घरगुती जुगाड करूनच ना सगळा लुक केलेला आहे आणि 2 कलरच्या शाल सुद्धा मी घेऊन गेली होती, जेणेकरून दोन्ही शाल मध्ये फोटो सुद्धा निघतील तिचे. आणि दहीची सोय पण अशी काही केली होती बरं का आम्ही. चिमणीचा फोटोशूट तर कम्प्लीट झाला होता, पण अख्ख्या गलीनं ना आज लुक धारण केला होता. फोटोशूट कम्प्लीट करून ना पुन्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिथे ना उद्याच्या दहीहंडीची तयारी ना खूपच जोरात चालली होती आणि तुम्हाला दहीहंडीचा व्हिडिओ सुद्धा बघायला भेटेल बरं का, कारण सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला ना खूप जास्त आवडतं मला. तर आम्ही सिंदुरी ज्वेलर्स मध्ये गेलो होतो, कारण ऑफर चालू होती ना 15 ऑगस्ट साठी. सगळेजण शॉपिंग वर तुटून पडले होते ना आम्ही दोघी फोटो काढण्यावर आणि व्हिडिओ काढता काढताना माझं लक्ष गेलंय हारावर. मग डोक्यात विचार आला की 2 किडनी ऐकल्यानंतर येईल का नाही. तेवढ्यामध्ये फटका लावायला चिमणीचे पप्पा पण आले. मग काय एवढी सारी शॉपिंग केली मी एकटीने नाही बरं का, सगळ्यांच्या पिशव्या माझ्या जवळच दिल्या होत्या. आणि चिवता आता चालायला लागल, मग तिच्यासाठी घुंगराचं पैंजण आणलं आणि रात्री 12 वाजता सगळ्यांनी खूप आनंदाने ना कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. आणि कृष्णाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ना इतकी पब्लिक जमा झाली होती ना की उभा राहण्यास सुद्धा जागा भेटत नव्हती. तर अशा तऱ्हेने ना माझा आजचा पूर्ण दिवस ना बिझीच गेला. आई म्हणून ना सगळ्या गोष्टी हँडल करणं ना खूपच जास्त अवघड काम आहे, पण चिवताईसाठी सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.